आज आलोय धाराशिवला. सकाळी किती 8ला का काही मी घर सोडलंय 8 8:30ला. इथं मला आता जवळजवळ 12 वाजल्यात. 12 वाजत आल्यात. 12 नाही वाजाय 12 वाजत आल्यात. एवढा वेळ गेलाय माझा इथं की भरपूर वेळ. मटेरियलच संपलंय ना. आपण आधी थोडं थोडंच आणलंय म्हणलं नवीन आहे आधीच, तर आपण काय काय होतंय काय नाही म्हणून आपण सगळं थोडं थोडंच घेतलंय. मग बटाटे पण घ्यायचे होते. काय पोतं बांधलंय असं गाडीवर. बटाटे लागतात ना जास्त. आणि आपण कसं लहानपण नाही बनवत, जरा मोठेच बनवतोय म्हणजे लोकांना आवडले पाहिजे म्हणून असं. मग म्हणलं बटाटे वगैरे तर काही लगेच भेटतात, ते काय नाही प्रॉब्लेम झाला. मला घ्यायचे पावाच्या लाद्या वगैरे न्यायच्यात ना. परत अजून डबल कशाला येऊ. मग तिथं गावाजवळ एक कवडगाव म्हणून गाव आहे, तिथं पण आणून देतात. पण ते येतात 3:30 4 वाजता. मग तोपर्यंत आपल्याला लागणार ना थोडंफार तरी. मग मी विचार केला आजच्या पुरतं घेऊन जाऊ आत्ताच, मग उद्याचं उद्या बघू. तुमच्या वहिनीनं केलंय चालू. काल आपण ते ताडपत्री वगैरे बांधून सोय केलंय, म्हणजे लोक आले तर तिथं त्यांना उभा राहता यावं. पावसा पाण्याचे दिवस आहेत, पाऊस तर होतोय म्हणून मग त्यांना उभा राहता यावं म्हणून ताडपत्री वगैरे बांधले. मग ते जरा व्यवस्थित नाही बांधता आलेली काल, वेळ नव्हता आमच्याकडं. आता तुम्ही म्हणताल एवढा कुठं बिझी झाला. असंच धावपळ असते ना, इकडं जा तिकडं जा, हे आण ते आण. मग त्यामुळं व्यवस्थित वेळच नाही भेटत. दुपारचं आम्ही जेवत पण नाही आता सध्या तरी, एवढं व्यस्तच असतो आम्ही. दुपारी नाही. काल मी सकाळी फक्त एक चपाती खाल्लेलं, त्यावर रात्री पण तसाच झोपलं. म्हणलं मला भूकच नाही. ते तेलाचा वास वगैरे आपल्याला सवय नसते ना. तिथंच चाललंय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपलं मस्त चाललंय. आणि नवीन आहे, डायरेक्ट अचानकच काय आपलं लय मोठं नाही होणार आहे. होतंय थोडंफार बास. लोकांची हमाली करण्यापेक्षा आपली 5 रुपये जरी आपल्याला भेटले तरी पण बास. खरंच इमानदारीनं लय मला तर एवढी हाऊस आली आहे ना. आता असं वाटतंय कधी उद्याचा दिवस उजडेल आणि कधी अजून दुकान आपलं चालू होईल. मग तुमच्या वहिनीला आता बोललो मी, मला इकडं हे करूपर्यंत तू चालू कर थोडाफार. काय थेंबे तळे साचे असतंय ना. थोडं लोक येऊन घेऊन जातात असं. मग फोन केलता मी तिला. मग ती बोलली चालू आहे म्हणे, मी चालू केलं आहे आणि ते ताडपत्री वगैरे पण फिट्ट करते अजून. म्हणलं ठीक आहे कर, मला जरा उशीरच लागेल. मग आज मला काल सकाळचा नाश्ता केलेला त्यावर आत्तापर्यंत होतो. म्हणलं आता काहीतरी खावं. इथंच खाल्ले मग एक पुरी भाजी वगैरे. तो पाववाला येतोय. मला त्यानं कमीत कमी 4 तास इथं थांबवलं आहे. 3 3.5 तास इथंच आहे मी. कधी जाऊ कधी असं झालं आहे. बेसन वगैरे पण संपला होता, तो पण घेतला. मसाले संपले होते, ते पण घेतले. आता काय नाही, आता 2-4 दिवस 4-5 दिवस आपलं चालतं आहे याच्यावर निवांत. असा पण बसूनच असायचो म्हणून एकदम मस्त असं नियोजन केलं आहे. आणि तुमच्या अशा पण कमेंट येतात की लोकांच्या प्रतिक्रिया दाखव, त्यांना वडापाव आवडतोय नाही आवडतोय दाखव. पण एकदम असं आले ना, म्हणजे आले की एकदमच येतात. मग त्यात असा मोबाईल पकडाय कोण नसतो ना काय. पोरं पण शाळेत असतात. मग ते आले तरी पण मी काय तिथं त्यांना जास्त थांबवत नाही. म्हणतो जावा तुम्ही, बरं नाही वाटत आपला पूर्ण कुटुंब घेऊन तिथं थांबायला. उगाच कशाला त्यांची पण फजिती. एकतर पाऊस असतो. मग त्यामुळं मी काय कोणाला थांबवत नाही आणि व्हिडिओ काढायला जमतच नाही. आज मी नियोजन, गाड्या तर अशा वाजतात ना, ओरडून बोलावं लागायलं मला. आज नियोजन केलं आहे मी तरी पण की व्हिडिओ काढायचा म्हणून कोणाला तर मोबाईल देऊन. बघू जमलं तर नक्कीच काढणार आहे. मग तुम्हाला दाखवेल कसं बनवतो कसं काय. ते गाड्या वाजायला लागलं की मला अजून जोरात बोलावं लागायलं आहे ना. मग लोक माझ्या तोंडाकडे पण बघतात ना. काय नाही वाटत मला असं तोंडाकडं बघितलं आणि काय जरी केलं तरी मला काहीच नाही वाटत. आता आधी एवढे लाज वाटायची ना की बास, असा पकडायला लाज वाटायची. आधी मोबाईल पकडून हात पण खूप दुखायचे. आता काय नाही, आता 1 तासभर पण मी असा हातात मोबाईल पकडून राहू शकतो. स्टँड पण आणलेला मी, हात दुखतोय म्हणून. लेकरांनी तोडूनच टाकलं तो स्टँड.
बारका मोठा थोडा का होईना एखादा व्हिडिओ टाकत राहायचं. म्हणजे कसं आपल्याला सवय झालेली असते. व्हिडिओ नाही टाकला की मला करमतच नाही. सवय असते ना. त्यात तुमच्या 4 कमेंट चांगल्या येतात, 4 वाईट येतात. मग कोण आपल्या चुका सांगतो बाबा असं नको, तसं कर, तसं कर, असं कर. ते बरं वाटतं ना. आपल्याला कोणी सांगणार आहे आपल्या हक्काचं. हक्कानं सांगतात सगळ्या ताई सगळं. बरं वाटतंय असं. धाराशिवमध्येच दिवस गेला आजचा माझा अर्धा तरी. शाळा वगैरे सुटली की पोरं वगैरे बारकी असं तिथं कढई जवळ येतात ना तेलाच्या. मग त्यामुळं काळजी वाटते. तुमची वहीन एकटी असली की ती कशी नाही बोलत जास्त. मी कसा करतो सारखं लांब व्हा र, तेलापासून लांब व्हा, तेलात चटके बसतील, तिला इकडं व्हा तिकडं व्हा असं प्रेमानं बोलतो. आणि तुमची वहिनी गोंधळून जाते एकदम असं. ती काय करणार आहे ना एकटी असं बनवणार का लोकांना देणार. अच्छा काय म्हणून गाड्या करतात काय माहिती एवढ्या आवाजावाल्या. भड 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 भड. आज माझा कॅमेरा पण व्यवस्थित कसा दिसेना की काय तर झालंय. मोबाईल गरम होतोय मनानंच. एवढा थंड वातावरणात मोबाईल कसा गरम व्हायलाय तेच कळना. इथं पाठीमागं जिलबीचा सेंटर आहे. मस्तपैकी चालू झालंय. आजच्या टाईमावर जर समजा कुणी येत राहिलं जात राहिलं तर उद्या लवकर ओपन. नाहीतर मग उद्यापासून दुपारूनच चालू करणार आहे. दिवसभर चालू करण्यापेक्षा घरी पण कामं असतात. पूजाला कपडे धुवायचं, भांडे घासायचं, काय स्वयंपाक करा, हे करा ते करा. तिच्या मागं पण खूप कामं असतात. रात्री तर मी बोललो बघ तुला जर वाटत असेल तू थकले आणि जेवण बनवू वाटत नसेल तर राहू दे म्हणलं. पण तिनं म्हणलं असं कसं उपाशी झोपायचं. तिनं बनवलेलं, मी नाही जेवलो. मग बाबा आणि पूजा दोघांनी जेवण वगैरे केलं. मग मला चल बोलत होते. म्हणलं मी नकोच, मला भूकच नाही म्हणलं. खूप मस्त लिंक लागली. पण हे मटेरियल वगैरे घ्यायला एवढ्या लांब यावं लागतंय ना. आणि गावात म्हणजे काही वस्तू घेतलं ना तर ते लय भाव सांगतात. जास्त पैशानं डबल पैसे काढतात. म्हणून इथं येऊन घेऊन जावं लागतंय. बरं झालं एक वस्तू अजून लक्षात आली माझ्या. मला दोरीचा बंडल घ्यायचा आहे तशा. तो याला ताडपत्री बांधायला इथंच आहे समोर. घेतो ते का बांधलंय फोन करून आधी विचारतो. जर बांधलं असेल तिनं तर नाही घेत. नसल बांधलं तर घेऊन जातो. पावाला इथं येतोय म्हणून मला कधीपासून उभं केलंय. असं उभा राऊंड ते पोत आहे ना गाडीवर. मग मी इकडं तिकडं बसाय गेलो की गाडी पडलं असं म्हणून मी बसेना पण खाली. चला मला 2-4 वस्तू घ्यायच्यात त्या घेतो पटापटा.